प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही। दरम्यान डॉक्टर शिरीष वापरत असलेले 2 आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील 1 अशा 3 मोबाईलचे सीडीआर पोलिसांना प्राप्त झाले आहेत। त्याची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यातून घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या 1-2 दिवसात डॉक्टरांनी नेमके कोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले याचा उलगडा होणार आहे। त्यानुसार संबंधितांकडे पोलीस चौकशी करणार आहेत। पोलिसांनी आता डॉक्टर शिरीष यांच्या घरातील आणि हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले असून त्याचीही पडताळणी पोलीस करत आहेत। सुसाईड नोट आणि मनीषा मुसळे माने यांचा माफीनामा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला आहे। त्यातून ती सुसाईड नोट डॉक्टर शिरीष यांनीच लिहिलेली आहे की नाही याचे उत्तर मिळणार आहे। दुसरीकडे पोलिसांनी डॉक्टर वळसंकर व मनीषाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगचीही पडताळणी होणार असून त्यामधूनही काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील का याची पोलीस शोध घेत आहेत। आतापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर शिरीष आणि मनीषा यांच्या केबिनची झडती घेऊन काही कागदपत्रे मिळवली आहेत। वाढीव पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी मनीषाला रुग्णालयात नेले होते। पोलिसांनीही डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबातील काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब तथा साक्ष घेतली आहे। त्यांनी काय जबाब दिला हे पोलिसांकडून समजू शकले नाही, परंतु मनीषा यांनी आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार केल्याच्या आरोपासंदर्भातील ठोस कागदपत्रे मिळाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी देण्यात आली। दरम्यान मागील 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी नेमका काय तपास केला, त्यांना डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येसंदर्भात कोणते महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत हे शुक्रवारी तपास अधिकारी न्यायालयात सांगणार आहेत। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे, पण डॉक्टर शिरीष यांची सून डॉक्टर सोनाली यांची नावे प्रॉपर्टीतील 50% शेअर्स मालकी नसल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे मृत्यूपत्रासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक चौकशी केलेली नाही। तत्पूर्वी पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉक्टर सोनालीच्या शेअर्सची बाब स्पष्ट झाली आहे। दुसरीकडे त्या घटस्फोटाच्या तयारीत होत्या ही देखील वस्तुस्थिती असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समजले आहे। आयुष्यातील सुमारे 35 वर्षे डॉक्टरकी करताना डॉक्टर शिरीष यांनी अनेकांना जपले, अनेकांचे बिल माफ केले, अनेकांना सवलत दिली। त्यांचे बडे उद्योजक मित्र होते। अनेक मोठे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नामांकित वकिलांसमेत त्यांचे सलोख्याचे संबंध होते। तरी देखील डॉक्टरांनी अटकेतील मनीषा माने मुसळे हिच्या ईमेलमुळे एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा हा प्रश्न अनुत्तरित आहे। दरम्यान डॉक्टर शिरीष यांनी ज्या ठिकाणी गोळी झाडली त्या बाथरूममधून पोलिसांनी 19 सिगारेटचे थोटके आढळले। याचाच अर्थ स्वतःवर गोळ्या झाडून घेण्यापूर्वी डॉक्टर शिरीष यांनी किमान अर्धा तास खूप विचार केला असावा असे दिसते।